सिंधुच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। यश हे संधीवर नाही तर तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतं। प्रत्येक दिवशी स्वतःला सिद्ध करा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितला होता, घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे। 6 फेब्रुवारीला गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आशियाड कॉलनीत एक महिला सोन्याची चेन हिसकावून फरार झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्याची शिकार झाली आहे। 6 फेब्रुवारीच्या सायंकाळी रुक्मिणी नगरातील समर्थ कॉलनीत राहणाऱ्या 44 वर्षीय फिर्यादी महिला आशियाड कॉलनीत आपल्या बहिणीकडे जात होत्या। पार्किंगमध्ये गाडी लावत असताना अज्ञात व्यक्तीने त्या महिलेला आवाज दिला। महिला वळून पाहताच दुसऱ्या अज्ञात इसमाने तिला अचानक पकडून गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावली आणि घटनास्थळावरून फरार झाला। महिलेने लगेचच गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार नोंदविली। पोलिसांनी तात्काळ अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंडविधान 309(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलीस आता घटनास्थळावरनं मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजसह आरोपीचा शोध घेत आहेत, तरीही आरोपी अद्याप अज्ञात आहे। शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे, मात्र आरोपींचा मागावा घेत असतानाही तो अजूनही फरार आहे। अमरावती परतवाडा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहे। या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असून वलगाव ते आसेगाव या दरम्यान रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी केल्यात, मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे। आम्ही रोज याच रस्त्यावरनं प्रवास करतो। खड्डे एवढे मोठे आहेत की कधी गाडी पलटी होईल याची शाश्वती नाही। प्रशासनाने हे त्वरित दुरुस्त करावे, अन्यथा मोठा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे। रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे झाले आहेत। सरकार फक्त घोषणाच करते, प्रत्यक्षात काहीच सुधारणा होत नाही। रस्त्याची दुरावस्था पाहता येत्या काही दिवसातच मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे। प्रशासन कधी जागे होणार? अमरावती परतवाडा हा जो राज्य महामार्ग आहे हा MP-ला जोडणारा महामार्ग आहे। याच मार्गाने जे आहे मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातील आणि जिल्ह्याभरातील पर्यटक जे आहे चिखलदरा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जातात। आणि हा जो रस्ता आहे, आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की हे जे खड्डे आहे, खड्डे साधारणतः अर्धा फूट, पाऊण फूट अशा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे। या रस्त्याच्या मध्यभागातही मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने येथे अपघाताच्या घटना देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आणि हे जे आहे हे खड्डे जे आहे आपण बघू शकता की हे खड्डे जे आहे असेच नाही तर पूर्ण या परतवाडा ते अमरावती या रस्त्याच्या वलगावपासून तर आसेगावपर्यंत या रस्त्याची पूर्ण चाळणी झालेली आहे। आणि या रस्त्यावर जे आहे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावा अशा प्रवाशांकडून मागणी केली जात आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहे, आपण त्याच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेऊया। भाऊ, या रस्त्याने जे आहे तुम्ही ये जा करता, काय वाटतं तुम्हाला, कसा त्रास जाते?
सध्या आपण पाहू शकतो या रस्त्याची दुरावस्था खूप जास्त झाली आहे. मागील काही काळापासून या रोडवर अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि शासनानं मला असं वाटतं की याकडे नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे. कारण आपण सगळीकडे बघतो आता सिमेंटचे रस्ते तयार झाले आहेत, परंतु अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे हा, MP ला जोडणारा महामार्ग आहे. वस्तू व सेवांची या ठिकाणी देवाणघेवाण दळणवळण खूप जास्त होत आहे आणि पर्यटन स्थळ पण या ठिकाणी, त्यामुळं नजीकच्या काळामध्ये पावसाळा येऊ घातलेला आहे आणि या काळामध्ये सुद्धा या रस्त्यांना दळवळ वाढणारच आहे. आणि आपण बघता की मोठे मोठे खड्डे झाल्यामुळं बऱ्याच साऱ्या प्रवाशांचे जीवसुद्धा जाऊ शकतात आणि काही दिवसाआधी या ठिकाणी एका बालकाचा मृत्यू पण झाला आहे. 3 वर्षाचा बालक या ठिकाणी मृत्युमुखी पडला आहे. तर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याची दुरावस्था जी झाली आहे ती दुरुस्त करावी आणि जेणेकरून लोकांना बघू शकता तुम्ही त्यांची गाडी अतिशय खराब अवस्थेत झाली आहे, कारण रस्ते खराब झालेले आहेत. शासनाला विनंती आहे लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करावी व प्रवाशांना जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या ये जा करण्यास मदत होऊ शकते. धन्यवाद. हा जो आहे संपूर्ण मार्ग जो आहे मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने सर्व वाहन चालकांची एकच मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ते बनवण्यात यावे अशी मागणी सर्व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती. अमरावती परतवाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी धोक्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा मोठा जनआक्रोश उफाळण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत सूरज मिश्रा यांनी काही आरोपांवर स्पष्टता दिली आहे. सूरज मिश्रा यांनी अमरावती ते प्रयागराज दरम्यान काढण्यात आलेल्या यात्रेच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर आधारित व्यक्त केलेल्या आरोपांचे खंडनही केलेत. काय आहेत त्या आरोपांची सत्यता ते आपण जाणून घेऊया. आपके खिलाफ में कंप्लेंट भी दी उन्होंने, बाद में CP ऑफिस में भी गए. तो ये सिर्फ 2 लोग नहीं थे ना, कई लोग थे. इसके बारे में 300 से 400 लोग थे. तो इसके बारे में नागरिक और महिलाओं का समावेश, उसके बारे में क्या है? इसमें देखो सर 10 से 12 लोग थे और कुछ लोगों को उसमें भड़काया गया. आज के तारीख में उनसे भी पूछ सकते हैं और आप सभी को मालूम है कितनी गर्दी थी. उसमें हमारा कोई मत यानी ये नहीं कि भाई हमने नहीं किया होगा जानबूझ के, कोई अपना नाम खराब करने के लिए इतने दूर लेके जाके ये सब करेगा नहीं. हमारा उसमें सभी व्यवस्था थी. अब वो कारणवश ऐसा कुछ हुआ. लेकिन 400 लोग झूठ बोल सकते क्या? 400 लोग आपका मकसद क्या था? मेरा एक ले जाने का मकसद था कि सिर्फ अपने धर्म का प्रचार हो, प्रसार हो और कुछ वहाँ पे प्रयागराज में जो एक साधु संत जब आप को मानने वाले हैं तो आपको पता है कि प्रयागराज में मौनी अमावस्या के दिन बहुत सारी भीड़ रही थी. हाँ, तो आप थोड़ा सा उसको आगे पीछे भी ले सकते थे. ले जाने की हमारी तैयारी थी आगे पीछे और हम सिर्फ 2 ही बस लेके जा रहे थे और हमने एक दिन में जो बुकिंग किए थे 2 बस का हमने पैक कर दिए थे. प्रेस में जो नोट भेजा उसमें 5000 लोगों को ले जाने का वादा किया था. वो 5000 महीने नहीं थे. मेरी प्रेस में कोई नहीं सकती. आप वापस से देख सकते कौन से वेल से क्या आई होगी. फिर वो किसकी वो मुझे नहीं मालूम सर. मैं मेरी यात्रा की तैयारी में था और मुझे अभी जो भी बोले थे सूरज मिश्रा भग गए, ये हो गया. मैं भगा नहीं था क्योंकि एक टीम मेरे जो एक सवाल का जवाब दो. आपका भी बोलना है कि सूरज मिश्रा ने एक प्रेस में भेजी थी 2000 बार 5000 वाले सूरज मिश्रा ने नहीं भेजी. तो इसका मतलब आगे से ऐसा चेक करना होगा कि सूरज मिश्रा के नंबर से जो आ रही कोई कंफर्म है, उसके अलावा कंफर्म नहीं है. नहीं 5000 का तो मैंने बोले कि सर 9 बस में 5000 लोग बैठते हैं. आपको बोला ना, आप जिस दिन आपके रवि राणा ने आपके बस को झंडी दिखाई, हरी झंडी दिखाई, उस दिन में 5000 और उनका लेकिन 5000 लोगों का मैसेज आया ना. नहीं 5000 लोगों का ले जाने का संकल्प था. राणा जी का 5000 लोगों को ले जाने का संकल्प था. किसका था? रवि भैया का. हाँ. और आने वाले समय में रवि भैया का इसका क्या संबंध है? रवि भैया का इनका क्या ये यात्रा का क्या संबंध है? वो तो एक स्थानीय कामदार होने के नाते उनका संकल्प था. तो तुम्हारा रोल क्या था? तुम्हारा रोल क्या था? उनका संकल्प था ना. अलग लेके जा रहे थे. तुम बात समझो पहले. अगर आदरणीय आमदार महोदय का अगर संकल्प था तो इसमें आपका रोल क्या था? फिर आप रवि भैया के आपके लोगों को जोड़ रहा है. 5000 लोगों को ले जाने का संकल्प और 5000 ले जाने वाली बात कहाँ से आ गई? तुम्हारा इसमें क्या है? पहली बात तो पहले से रखना चाहूँगा आपके सामने कि यह आयोजन जो था ये 144 साल बाद में जो महाकुंभ आता है
नहीं, आप ये जो डिफरेंट हो रहे हैं ना, युवा स्वाभिमानी और आपके बीच में कुछ का हे संकल्प आमदारांना ज्यावेळेस तुम्ही यात्रेकरूंना नेलं होतं त्यावेळेस त्यांना पूर्ण सांगितलं होतं काय कुठं मुक्काम राहील, कसं मुक्काम राहील, रस्त्यावर झोपा लागेल तर कसं राहील, या सगळ्या गोष्टी एक मिनिट सर आणि कुठल्या ठिकाणी जेवण राहील, किती वाजता जेवण राहील, हे सर्व माहिती तुम्ही दिली होती का एका पत्रकाद्वारे किंवा त्या पद्धतीने भक्तांना घेऊन चालले? आणि त्यांचं काही आय कार्ड वगैरे तुम्ही तयार केलं होतं ज्या अर्थी एवढ्या महाकुंभात घेऊन चाललो, कुठलं आय कार्ड वगैरे आपण तयार करण्यात आले. पहिली गोष्ट हे टुरिस्ट नव्हतं, ही फक्त धर्मयात्रा होती आणि धर्मयात्रेमध्ये आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की याच्यामध्ये मोहनी अमावस्या जे आहे त्या यात्रेला मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आधी तुमचा परिचय द्या आणि ह्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपला काय संबंध आहे सांगा. योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स मी संचालक आहे. माझं नाव संजय शर्मा. या आयोजनामध्ये सूरजजी सोबत माझा सिंहाचा वाटा आहे. आता पुढचं सांगा तुम्ही आय कार्ड वगैरे. विषय असा झाला आता की ती भाग आहेत आमचं 1-1 रुपयाचा हिशोबही आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या तत्पर आहे. आम्ही प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं समाधान करू, कारण इथं बसलेले सर्व जे आहे ना हे आम्हाला समजून घेणारे लोक आहेत, म्हणून त्यांना मला घाबरण्यासारखं काही नाही आहे. पण जर जोपर्यंत आमच्या सोबत जे झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार तरच उद्या आम्हाला क्लिअरन्स मिळणार. मला एक गोष्ट सांगा, त्यांनी एक आरोप लावला होता का तुम्ही जेव्हा त्यांना 6,000 रुपये गाडी पर व्यक्ती आणि स्लीपर कोचचे 15,000 रुपये, त्याच्यामध्ये 2 टाइमचा चहा, 1 टाइमचं जेवण, 1 टाइमचा नाश्ता, असं तुम्ही कबुली दिली होती आणि ते आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. सगळं ऐकून घ्या, असा त्यांचा आरोप आहे. दुसरी गोष्ट, तुमचं योगीराज राजापेठला ज्या 4 गाड्या आल्या त्यामध्ये तुमची गाडी होती का योगीराजची? योगीराजच्या 5 गाड्या तिकडे होत्या. राजापेठला ज्या सगळ्या गाड्या 9 गाड्यांचं नियोजन मीच केलेलं आहे. सगळ्या लोकांना सुविधा देण्याची जबाबदारी माझीच होती, सूरज मिश्रांची नव्हती. मग असं जर होतं तर त्या ड्रायव्हरनी आम्हाला एक त्याच टाइम सांगितलं डिझेल टाकायला सुद्धा डिझेल सुद्धा आम्ही टाकून दिलेलं आहे त्यांच्याकडे. पैसे नाही ते जगह से टैंक फुल करके दिया, उसकी बिल मैं अभी आपको बता देता हूँ टाइमिंग के साथ. त्या ड्रायव्हरचं असं म्हणणं होतं का मग डिझेल टाकायला सुद्धा पैसे नव्हते, आम्हाला टोल टॅक्सवर 1-1-1.5 घंटा थांबा लागला टोल टॅक्सवर जाताना जे गोष्टी होत्या त्याचं एकमात्र कारण होतं की बा काही सुविधा मिळू शकते का, याच्या मागे कोणते हेतू किंवा बंड नव्हता किंवा टोल नाक्याविषयी आम्ही काही वाद करणार आहोत का. आपण बाहेर गावी यावं आपल्याला त्याची कल्पना. धर्माच्या काळात कोणती सूट मिळणार तुम्हाला? धर्माच्या कार्यात नाही तर कशा सूट मिळणार? धर्माच्या काळात टोल हो, हज यात्रींना कसं मिळते सूट? सर्क्युलर आहे. सर्क्युलर युपी गव्हर्नमेंटनी, ऐका ना, युपी गव्हर्नमेंटनी युपीतल्या सगळे टोल नाके माफ केलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून तर मी तुम्हाला सांगतो ना, तसंच आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. जिथे त्यांनी नाही म्हटलं तिथे आम्ही टोल दिलेले आहे. तुम्ही विचारण्याचा प्रयत्न नागरिकांना वेठीस धरून केला की आधी केला होता? नागरिकांना जर वेळीच धरलं असतं, साहेब ऐकून घ्या ना, नागरिकांना जर वेळीच धरलं असतं तर नागरिक तिथं पोहोचलेच नसते. मला एक सांगा, तुम्ही ट्रॅव्हलची व्यवस्था केली हो. तुम्हाला जे टोल लागते का नाही लागत हे पहिलेच का बरं नाही केलं तुम्ही? तिथं गेल्यावर नागरिकांना का पहिले कोणी सांगू शकत नाही. जेव्हा आपण प्रवासावर निघू एखादा नियोजन करतो त्याची शहानिशा करतो. म्हणजे साधे एक उदाहरण देतो, अमरावतीवरून मी वारीला जातो शेगावला, प्रत्येक ठिकाणी कुठं मुक्काम असते ठरलेले असते, पहिले जाऊन येतात ते तसंच ठरलेलं होतं. तशी तिन्ही जागेची पावत्या तुम्हाला दाखवून तिन्ही जागेचं आमचं बुकिंग होतं. तुम्ही कॉमन प्रवासी नाही आहात, तुम्ही संचालक काय म्हणतात टूर प्रवासी. तुम्हाला माहिती आहे कुठं टोल माफ असतो होते नाही तुम्हाला माहित असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक टोल नाक्यावरती रविवाराचा नवरात्राचा बॅनर लावून तिथे दमदाटी केली टोल कमी करण्यासाठी आणि 1-1-1.5 तास घालवला असा त्यांचा आरोप आहे. मुद्दा तो आहे. आरोप करणारे काही आरोप करू शकतात, आरोप करणाऱ्यांना काही गोष्ट सांगा, जे सत्य परिस्थिती आहे. सभी यात्री मेरे भाई थे, मेरे परिवार के लोग थे. हे प्रकरण काय निकालावर पोहोचते ते पाहणे महत्वाचे ठरेल आहे. सूरज मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोपांवर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता सर्वच बाजूंनी तपास सुरू केला जाईल.
अमरावती शहरात अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली आहे. कोणत्या ठिकाणी ही कारवाई झाली, कोणावर ऍक्शन घेतली गेली, याचा संपूर्ण अहवाल पाहूया. अमरावती शहरात रस्ते मोकळे करण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. गांधी चौक, जवाहर गेट, टांगा पडाव चौक ते चित्रा चौक या मार्गावरील फळे व भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत. तसेच दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेले सामान जप्त करण्यात आले. एसटी डेपो परिसर आणि रुक्मिणीनगर परिसरातही ही कारवाई राबवली गेली. विशेष म्हणजे सायन्स मैदानावरील चिकन, मटण व अंड्यांच्या हातगाड्यांवरही मनपा आणि पोलिसांनी कारवाई करत रस्ते मोकळे केलेत. तर अमरावतीत अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली असून भविष्यातही अशी मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाला नवे बळ मिळत आहे. बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटरच्या माध्यमातून संत्र्याला आधुनिक वॅक्सिन प्रक्रिया केली जात असून यामुळे त्यांचे शेल्फ लाईफ 10 ते 12 दिवसांपर्यंत वाढत आहे. यामुळे संत्र्यांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेतातून संत्रा तोडल्यानंतर तो नीट धुतला जातो आणि त्यानंतर त्याला वॅक्सिन करून साठवले जाते. त्यामुळे संत्र्यांची ताजेपणा टिकून राहतो आणि दीर्घकाळ साठवणूक शक्य होते. अचलपूरमध्ये असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारल्यास जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळू शकते. त्यामुळे सरकारने या दिशेने पावले उचलावीत अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन घेतले जात आहे. विशेषतः मृगबहार आणि अंबिया बहार या 2 ऋतूंमध्ये संत्र्याचे उत्पादन शिखरावर असते. त्यामुळे संत्रा विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात संत्र्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता असून उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी ग्राहकांना मात्र किमतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भाचा सर्वात मोठा फळ म्हणजे संत्रा. संत्रा हा अचलपूर अमरावती जिल्ह्याच्या बेल्टमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये संत्र्याचं पीक घेतलं जाते आणि संत्र्याचे मोठे बगीचे या क्षेत्रामध्ये आहे. संत्र्याचा एक मोठा वॅक्सिनेशन प्लांट येथील सुप्रसिद्ध शेतकरी आणि महाराष्ट्राचे कृषीरत्न प्राप्त शेतकरी अतुल पुरुषोत्तमराव लकडे यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. हा प्रोजेक्ट येथे संत्र्याला वॅक्सिनेशन केले जाते. श्री बालाजी ऑरेंज पॅकिंग आणि या येथेचा जो संत्रा आहे तो संत्रा बाहेरील कित्येक राज्यामध्ये निर्यात केला जातो. विशेष म्हणजे दिल्ली, जम्मू काश्मीर, श्रीनगर, तिरुपती, आंध्र प्रदेश, हैदराबाद विविध राज्यामध्ये हा संत्रा जातो. संत्र्याची सध्याची बाजारपेठ ही 40 ते 45 रुपये किलो जरी असली तर परंतु येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. संत्र्याला इथे योग्य भाव मिळत नाही. शेतकरी कास्तकार हा 12 महिने या संत्र्याची देखरेख करतो परंतु अवकाळी पावसामुळे कित्येकदा गारपिटीमुळे संत्र्याचं भारी नुकसान होते. अचलपूर क्षेत्रामध्ये संत्र्यासाठी एक मोठा उद्योग इथे उभारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकरिता जर इथे मोठा उद्योग असला तर शेतीमालाला शेतकऱ्याच्या संत्र्याला भाव मिळणार, त्याचप्रकारे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार. येथे संत्र्याचा जो बेल्ट आहे इथे त्या संत्र्याची पॅकिंग करून आणि त्या संत्र्याला पॉलिश करून इथे निर्यात केल्या जात आहे. त्या संत्र्याची लाईफ जी आहे ते 4 ते 5 दिवस वाढते. म्हणजे जिथे जो संत्रा चालला आहे तो एक क्वालिटीचा संत्रा अतुल लकडे यांच्या माध्यमातून बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटरमधून अचलपूर येथून जात आहे. आणि आज सिटी न्यूजच्या टीमने इथे भेट देऊन इथे कशाप्रकारे संत्र्याची पॅकिंग होते, कशाप्रकारे संत्र्याची निर्यात होते हे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर. अचलपूरमध्ये सुरू झालेल्या या नवीन उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर संत्र्यांची मागणी वाढत असताना राज्य सरकारने या उद्योगाला अधिक मदत करावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत. चिखलदरा प्रकरणातील ही कडक कारवाई या प्रकरणावर योग्य न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरली आहे. सरकारने पोलिसांच्या वर्तनाबद्दल घेतलेली तीव्र दखल ही एक आश्वासन आहे की न्याय मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चिखलदऱ्यातील रेट्याखेड्या या गावात 70 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला काळमी शेलूकर यांना पहाटे काही स्थानिकांनी जादूटोणा संशयावरनं हिंसक मारहाण केली. यामध्ये गावातील पोलीस पाटील देखील सहभागी होते. या गंभीर हल्ल्यादरम्यान वृद्ध महिलेला गावातून धिंड काढण्याचा
अपमानजनक कृत्य घडविण्यात आला होता. या घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय आणि आदिवासी मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी त्वरित या प्रकरणावर गंभीर दखल घेतली. त्याचप्रमाणे अमरावती परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या अहवालानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणावर तात्काळ कारवाई केली. मागील 2 आठवड्यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चिखलदरा पोलीस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना मुख्यालय अटॅच केले होते. आता मात्र वरिष्ठ स्तरावरून दखल घेत चिखलदरा पोलीस निरीक्षक आनंद पितुरकर आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांना थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील रेहट्ट्याखेडा या गावामध्ये वृद्ध आदिवासी महिलेची धिंड प्रकरण मोठं गाजलं होतं. याच प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संबंधित चिखलदरा पोलीस निरीक्षकासह अनेक काही कर्मचाऱ्यांना थेट हेडक्वार्टरला अटॅच केलं होतं. मात्र याच प्रकरणाची गंभीर दखल याच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री उईके सोबतच CMO कार्यालय आणि थेट पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र रामदास पोकळे यांनी सुद्धा घेतली आणि संपूर्ण या प्रशासनाच्या आणि मंत्री यांची दखल थेट आता याच प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतलेली आहे. याच वृद्ध महिलेच्या धिंड प्रकरणात आता चिखलदरा पोलीस निरीक्षकसह 3 कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्याचे आदेश धडकले. चिखलदरा पोलीस निरीक्षकसह 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत. याचाच परिणाम आता वरिष्ठ स्तरावर सुद्धा घेण्यात आलेला आहे. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्र सिटी न्यूज अमरावती. सिटी न्यूजने वेलकम पॉइंटवर खासगी बसेसच्या थांबण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. वेलकम पॉइंटवर पिकअप पॉइंट असावा का? तसेच रस्त्यावर मनमानीने पार्किंग केलेल्या बसेसची समस्या समोर आली आहे. यातून इतर वाहन चालकांना होणाऱ्या समस्यांचा उलगडा झाला आहे. यावर सखोल तपास करण्यात आले आहेत. अमरावतीच्या वेलकम पॉइंटवर पिकअप पॉइंट आहे का हा प्रश्न उपस्थित करताच याबाबत वाहन चालक व प्रवाशांच्या अनेक समस्यांची उखल झाली आहे. वेलकम पॉइंट येथे असलेल्या खासगी बसेसच्या पार्किंगमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे सकाळ आणि सायंकाळ लांब पल्ल्याच्या खासगी बसेस रस्त्यावरच पार्किंग करतात, ज्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा त्रास होतो. आपण थेट दाखल झालो आहे अमरावती शहरातील वेलकम पॉइंट. या वेलकम पॉइंटवर सकाळ आणि सायंकाळच्या दरम्यान अनेक खासगी बसेसचा थांबा असतो. आपण पाहू शकतो थेट दृश्य या ठिकाणी कोणत्या दुचाकी चालक असेल, 4 चाकी चालक असेल, त्याला सुद्धा वाहने या चौकातून घेऊन जात असताना अतिशय भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि अपघात नक्कीच या ठिकाणी होणार अशी भीती त्या ठिकाणी निर्माण होत आहे. कारण की या दुतर्फा रस्त्यावर अनेक लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे पासून निघत असलेल्या संपूर्ण बसेसचा थांबा मिळतोय. त्या ठिकाणी थांबा नक्कीच परवानगी आहेत का? अमरावती प्रादेशिक विभागाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी परवानगी आहेत का हे सुद्धा आता एक विषय गुलदस्त्यात आहेत. अनेक वर्षापासून याच वेलकम पॉइंट जवळ मोठ्या प्रमाणात अनेक खासगी बसेस ज्या नागपूर पासून निघतात तर थेट पुणे, मध्य प्रदेश लांब पल्ल्यावर जातात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी थांबा असतोय. आणि नक्कीच पुनश्च याच वेलकम पॉइंटचा थेट दृश्य पाहू शकताय. लांब पल्ल्याच्या ह्या बसेस आहेत आणि नागपूर ते थेट पुणे, मुंबई पर्यंत जाणाऱ्या बसेसला खरोखरच परवानगी कोणाचं आशीर्वाद आहेत, अद्यापर्यंत कारवाई का करण्यात आलेली नाहीत हा एक सुद्धा गंभीर प्रश्न अद्याप हे कायमच आहेत, तो सुद्धा गुलदस्त्यात आहे. यावर शेड्यूलने सुद्धा अनेकदा वृत्त प्रसारित केलंय, मात्र अद्यापर्यंत प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आले नाही. रस्ता टर्न होताना त्रास होते का? सध्या बस गाड्या बस येत आहे, त्रास होतेच ना ट्रॅफिकमुळे. भीती राहीलच ना, प्रश्नच नाही, कारण पूर्ण ट्रॅफिक नेहमी राहते कंजेस्टेड असते. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडीएमसी रुग्णालयाजवळील खासगी बसेसला हद्दपार करून त्यावेळेस वेलकम पॉइंट जवळ दिला होता पिकअप पॉइंट. पाहू शकता एक RLT नावाची ट्रॅव्हल्स आहे, ती सुद्धा पार्किंग होण्यास
सुरुवात आहे, मात्र इतर वाहनांना, वाहन चालकांना वाहने या चौकातून जात असताना अतोनात त्रास होत आहेत. आणि नक्की हे दृश्य पाहू शकताय, अनेक चारचाकी वाहन असेल, दुचाकी चालक असेल, याच लांब पल्ल्याच्या बसेस ये जा करत असताना आणि या चौकात थांबा देत असल्याने अपघाताला नक्कीच निमंत्रण आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आरटीओ विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी कारवाई करणार का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. थेट वाहतूक पोलीस प्रशासनाचे अधिकारी माहीत पडले, शेड्यूलची टीम या ठिकाणी दाखल होणार. त्यामुळे पुन्हा याच वाहतूक विभागाच्या अधिकारी ज्योती विल्हेकर सोबतच वाहतूक पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि त्यांनी सुद्धा आता येथील मनाप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे रस्त्यावरच पार्किंग केलेल्या ट्रॅव्हल्सला बाहेर काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गंभीर विषय आहेत, गंभीर मुद्दा आहेत. अमरावती विभाग म्हटलं जात आहे आणि याच अमरावती विभागाच्या वेलकम पॉइंट जवळ हे बेशिस्तपणा दिसून येत आहेत. पाहू शकता, नागपूरच्या दिशेने अनेक खाजगी बसेस, या बसेसला नागपूरहून निघत असताना कोणती परवानगी नाही अशी सुद्धा माहिती मिळत आहे. मात्र याच वेलकम पॉइंटवर थांबा देतात आणि अनेक प्रवाशांना याच स्थळावरून नागपूर असेल, नागपूर पासून पुणे असेल, मुंबई असेल तर प्रवासी येथून घेऊन जात असतात. खरोखरच हा गंभीर प्रश्न आहे. अद्यापर्यंत हा प्रश्न निघायला लागला नाही. त्यामुळेच अनेक वाहन चालकांना या चौकातून जात असताना आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत. हे थेट दृश्य आपण पाहू शकताय. ज्योती विल्हेकर आमच्या थेट शेड्यूलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी दाखल होऊन वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येथे थांबा देण्यात आलेल्या, स्टॉप देत असलेल्या अनेक खाजगी बसेस ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहेत. कोणाचं वरद हस्त आहेत, कोणाचा आशीर्वाद आहेत. बसेस तर काही समोर निघाले आहे, मात्र पुन्हा पाहू शकताय रस्ता हा एकीकडे बायपासचा समजला जातोय आणि थेट नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर मिळतोय. त्यामुळे अनेक वाहनांची रेलचेल याच मार्गावर असते. आपण पाहू शकता थेट दृश्य आहेत. रस्त्याच्या बाजूला तर नाही तर रस्त्याच्या मधात अनेक मोठ्या खाजगी बसेसचा थांबा, म्हणजे डेपोच म्हणावं लागेल, कारण की वेलकम पॉइंटवर लांब पल्ल्याच्या बसेसला डेपो निर्माण झालाय. त्यावर अद्यापपर्यंत तोडगा काढण्यात आला नाही. हे धडक आरटीओ विभागाची कारवाई दिसून येत नाहीत. सोबतच स्थानिक पोलीस सोबतच वाहतूक पोलीस प्रशासनाचं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होण्यास विलंब लागणार नाही. वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांनी याबाबत सिटी न्यूजला सांगितले की वेलकम पॉइंट वर खासगी बसेसला पिकअप पॉइंट आहे, कारण तेथे तात्पुरते परवानगी मिळालेली आहे. पाहूया काय म्हटले वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांनी. हे घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर मॅडम सोबतच ताफा दाखल झाले आहेत. ड्युटी संपली, मात्र सिव्हिल ड्रेसवर त्या सुद्धा दाखल झाल्या आहेत. अस्ताव्यस्त या ठिकाणी ट्रॅव्हल ज्या रस्त्याच्या बाजूला तर नाही म्हणावं लागेल, उभ्या बाजू रस्त्यावर असताना त्यांना सुद्धा माहिती मिळाली, दाखल झाल्या. काय माहिती द्यायला आपण की पिकअप पॉइंट नेमकं आरटीओ विभागाने दिलं? इथे आधीपासूनचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मला अशी माहिती भेटलेली आहे की हा पिकअप पॉइंट दिलेला आहे, परंतु लेखी आता आपल्याकडे डॉक्युमेंट आहे किंवा कसे आधी व्हेरीफाय करून घेते आणि पिकअप पॉइंट नसलं तिथे एक पण ट्रॅव्हल्स लागणार नाही याची खबरदारी. आरटीओ विभागाच्या सोबत आपण संयुक्त बैठक घेऊन ह्या नेमकं पिकअप पॉइंट आहेत का ही माहिती घेतली असेल? यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो, परंतु मॅडमकडे 2-2 चार्ज असल्यामुळे मॅडमची आमची भेट झालेली नाहीये. परंतु उद्या आम्ही पहिल्या भेटीमध्ये मॅडमशी भेटून घेतो आणि हा पिकअप पॉइंट जर नसेल तर आम्ही इथे ट्रॅव्हल्स लागू देणार नाही. तरी वाहतूक पोलीस कर्मचारी समजा इथे काही अपघात, 2 कर्मचारी एनी टाइम असतात. इथे ट्रॅफिक जास्त जाम होऊ नये याकरता आपण कर्मचारी ठेवत असतो, परंतु पिकअप पॉइंट देणे किंवा न देणे हे सर्वस्वी जबाबदारी आरटीओ ऑफिसची असते, त्याच्याशी आपला काही एक संबंध नसतो. पोलीस विभागाच्या वतीने या ठिकाणी चौकी सुद्धा लावली होती, शेड सुद्धा लावण्यात आला होता, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले होते, त्याची काही माहिती? तिथं चौकी लावलेली आहे, त्यामध्ये आमचे कर्मचारी ट्रॅफिकचे असतात आणि कधी कधी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा कर्मचारी लावण्यात येतात.
रात्री सुद्धा आमचे फिक्स पॉइंट लावलेले असतात. लांब पल्ल्यावरून अनेक प्रवासी महिला सुद्धा येत आहेत. त्यांचं अनेक ठिकाणी त्रास निर्माण होतोय, शौचालयाचे म्हणा. आपण एक अधिकारी आहात आणि महिलांना कुचंबना होते लांब पल्ल्यावरून आल्यानंतर. आपण सुद्धा मनपाला पत्रव्यवहार आणि नक्कीच या ठिकाणी अपघात होण्याची काही भीती म्हणजे वेळ लागणार नाही. अस्ताव्यस्त बसेस रस्त्यावर उभे राहतात. बरोबर आहे आपलं. वॉशरूमची व्यवस्था करण्याबाबत आम्ही मनपा विभागाशी तशी पत्रव्यवहार करू आणि तात्काळ तसं करून घेण्याचा प्रयत्न करू. ठाम पिकअप पॉइंट आहेत का पूर्ण सांगू शकता? आम्ही उद्या आरटीओ मॅडमची भेट घेतो आणि त्याच्याशी कागदोपत्री काय आहे तर ते बघून घेतो आम्ही आणि त्यानंतर आपल्याला 15 वर्षांपासून या मुद्द्यावर कोणताही बदल झाला नसल्याचे वाहतूक विभागाने मान्य केले आहे. पोलीस चौकींची दुरावस्था, सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शो पीस ठरणे आणि सार्वजनिक शौचालयाची कमतरता यांसारख्या समस्यांनी परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर बनवली आहे. सिटी न्यूजच्या टीमने गुरुवारी सायंकाळी वेलकम पॉइंटवर थांबलेल्या अनेक खासगी बसेसचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यामध्ये अनेक बसेस रस्त्यावरच पार्किंग करताना दिसत आहेत आणि रस्त्यालाही अरुंद करत आहेत. पोलीस चौकी असूनही परिस्थितीतील सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेलकम पॉइंटवरील शौचालय बांधकाम ठेवले गेले असले तरी ते रखडले आहे. यामुळे महिलांना शौचालयाची सुविधा न मिळणे आणि बसण्याची व्यवस्था नसणे यासारख्या समस्या देखील गंभीर बनल्या आहेत. आज आपण वेलकम पॉइंट ट्रॅव्हल्स ऑफिस जवळ ट्रॅव्हल्स पॉइंटला आहे. आमची मागणी एकच आहे प्रशासनाला, महानगरपालिकाला. आम्हाला तसा कोणत्याही विभागचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पिकअप 1 नंबर चालते आमचा. रोडच्या आतमध्ये खालीच गाड्या आम्ही लावतो. फक्त बाहेरचे जे लेडीज वगैरे येते त्यांच्यासाठी महानगरपालिकाने इथं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आमची तेवढीच मागणी आहे का लेडीज शौचालय इथं पाहिजे. कारण का बाहेरची लेडीज असते, इथं काय आहे नाही तर रोडवर बसणार का लेडीज वगैरे. आमच्या महानगरपालिका झोन कमिशनरला एवढंच आव्हान आहे. और खास तौर महानगर आपले सुलभाताई खोडके आमचे महापौर आमदार त्यांना हात जोडून एवढी विनंती की या ट्रॅव्हल्स पॉइंट साठी एवढीच विनंती करायची का आम्हाला लेडीज टॉयलेट ही आवश्यकता है सर. यहाँ पे मनपा ने टॉयलेट दिया था, वो अभी तक शुरू हुआ नहीं, वो तो उधर ही पड़ा है अभी तक के. लाके तो कम से कम 1 साल से पड़ा है. उसके ये अभी तक के तो कुछ लगा ही नहीं. कारण क्या है वो? अब वो पता नहीं, उनको जगह नहीं मिल रही है ये वजह से. सैंक्शन हो गई थी, सब हो गया था, बांधकाम होने था, लेकिन उन्होंने रुका दिया. अब वो रुकाने वाले तो पता नहीं. वैसा तो हम लोग को बताया गया था कि यहाँ पे जो काम है आप लोगों का महानगर पालिका ने कम से कम 1 साल पहले से लाके रखा है वो, और अभी वो जंग खा रहा है. अपनी चंदा करके सीसीटीवी कैमरे का खर्च किया. हमने यहाँ पे चंदा करके पूरे जितने ट्रैवल्स मोटर माला के जितने ऑफिस वाले हैं सबसे वर्गनी के अंदर में आप देख रहे हैं हमारे पीछे में, आपके पीछे सामने में मेरे कैमरे लगे हैं यहाँ पे. डीवीआर बंद है. हाँ, डीवीआर थोड़ा बंद है तो वो भी मैडम ने बताया है अभी कि बहुत जल्दी डीवीआर 1-2 दिन में फिट हो जाएगा. यावर सिटी न्यूजचे पुढील पाऊल प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून वेलकम पॉइंटवरील खासगी बसेसच्या पार्किंग व्यवस्थेची स्पष्टता मागणी आहे. तसेच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना इतर येण्या जाण्या करणाऱ्या वाहन चालकांना होणाऱ्या अडचणींबाबत विचारले जाईल. वेलकम पॉइंटवरील समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील अशी आशा असली तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या अजूनही कायमच आहेत. आपण अमरावती शहरातील वेलकम पॉइंट या ठिकाणी अनेक खासगी बसेस आपल्याच मनमर्जीने रस्त्याच्या बाजूला तर नाही, रस्त्याच्या काही अंतर सोडून 60 फुटाचं अंतर आहे. मात्र याच खासगी ट्रॅव्हलच्या पार्किंगमुळे हा संपूर्ण रस्ता अतिशय वर्दळ असलेल्या रस्त्यावर पार्किंग मध्ये नाही आणि रस्त्यावर उभ्या असतात. याचाच त्रास अनेक वाहन चालकांना येतो, नागरिकांना, दुचाकी चालकांना. आणि याचीच तक्रार वारंवार सिड्यूजकडे आली असता आम्ही थेट दाखल झालोय आणि आमच्या सिड्यूजच्या कॅमेरामध्ये येथील अनेक लांब पल्ल्यापर्यंत, लांब अंतरापर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या खासगी बसेस ट्रॅव्हल्स उभ्या दिसून आले आहेत. येथे सुद्धा वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर दाखल झाले आहेत. त्यांना सुद्धा प्रश्न निर्माण केलाय की हा स्पॉट नेमका थांबा दिल्यात काय खासगी बसेसला, यावर सुद्धा त्यांनी
माहिती स्पष्ट केली आहे की कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्पॉट दिलेला आहे थांबाकरिता, मात्र अधिकृत माहिती नाही. उद्याला आयटीओ अधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन हा स्पॉट इतर खासगी ट्रॅव्हल्सना थांबा दिला की नाही दिला यावर चर्चा करणार आहेत, असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जर हा नक्कीच थांबा असेल तर मनपा प्रशासन, आरटीओ विभाग सोबतच वाहतूक पोलीस विभागाने येथील संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांना विशेष व्यवस्था का पुरवण्यात आले नाही हा ठळक प्रश्न आता निर्माण होत आहे. महिला प्रवाशांना सुद्धा या ठिकाणी शौचालय जाताना अतिशय कुचंबना होते. याकरिता या चौकामध्ये एकही शौचालय नाही. शौचालय मागणी केल्यानंतर ते संपूर्ण चांगल्या दर्जाचं शौचालयाचं साहित्य दाखल झालं होते, मात्र कारण कोणतं आहे की ते पूर्ण साहित्य आजही अस्ताव्यस्त तेथेच पडून आहेत. काय शिजलं, कुठे पाणी मुरलं हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे. आणि अमरावती शहरातील अतिशय रुंद असलेल्या मार्गावर याच खासगी बसेसच्या आपल्या मनमाजीप्रमाणे बसेस थांबा असल्यामुळे रुंद रस्ता हा अरुंद होत चालला आहे. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुनश्च याच वृत्तांतावर उद्याला आरटीओ अधिकारी सोबत थेट प्रश्न करण्यात येणार आहेत की वेलकम पॉइंटला लांब पल्ल्याच्या नागपूर ते पुणे, मुंबई इतर राज्यात जाणाऱ्या बसेसला थांबा देण्याची परवानगी दिली का, हा थेट प्रश्न उपस्थित करणार आहेत. पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरातील समस्या करिता आणि त्याच समस्या निकाली काढण्याकरिता, प्रशासनाला जागे करण्याकरिता सिटी न्यूज थेट सज्ज आहेत आणि याच वेलकम पॉइंटचा प्रश्न सुद्धा उद्या गाजणार आहे. कॅमेरामॅन रोहित खळे सोबत गणेश शुगारे, पाटणा सिटी न्यूज, अमरावती. आता या प्रश्नावर प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाशी सखोल चर्चा केली जाणार आहे. वेलकम पॉइंटवरील पिकअप पॉइंटची स्थिती, पार्किंगच्या समस्या तसेच सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या प्रकरणावर प्रशासन कोणती पावले उचलतात यावर सिटी न्यूज लक्ष ठेवून राहील. सिटी न्यूज आपल्याला या मुद्द्यांवर अधिक माहिती देत राहील. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर शहरात लाचलुचपत विभागाने जरीपटका पोलिसांच्या अराजकतेला उघड केले आहे. एक पोलीस उपनिरीक्षकाला 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. नागपूरच्या बुटीबोरी MIDC पोलीस ठाण्यात तस्करी आणि लाचलुचपत कारवाईत एक मोठा खुलासा झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना प्रभू गिरी यांना लाच घेताना रंगेहात पकडले गेले. ही घटना एका तक्रारदाराच्या आरोपांवर आधारित होती, ज्याने सांगितले की त्याला चोरीच्या प्रकरणी आरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनी लाच मागितली. 26 वर्षीय तक्रारदार बुटीबोरी येथील एक युवक चोरट्या गुन्ह्यात आरोपी न होण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्याचवेळी उपनिरीक्षकांनी त्याचा मोबाईल फोन काढून घेतला आणि 1 लाख रुपये लाच मागितली. मात्र एका टप्प्यात त्यांनी 30,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली. 6 फेब्रुवारीला तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि त्यावर तात्काळ कारवाई केली गेली. लाचलुचपत विभागाच्या सापळा पथकाने तक्रारदार आणि आरोपी यांच्या समोर लाच स्वीकारताना पोलिसांना रंगेहात पकडलेत. ताब्यात घेतलेली 30,000 रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. आरोपितांची घरझडती सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या आहेत. या प्रकारामुळे पोलिसांच्या इमेजला धक्का लागला आहे आणि लाचलुचपत विभागाने आपल्या कारवाईत जास्त कठोरतेचा संदेश दिला आहे. नक्कीच या घटनेने पोलिसांच्या विश्वसनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. पोलिसांनी सापळा कारवाई करून एक भ्रष्ट अधिकारी पकडलाय, पण पुढे या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना होणार आहे यावर नक्कीच लक्ष ठेवले जाईल.
एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर. आजच्या प्रमुख बातमीत उपराजधानी नागपूरमध्ये एक मोठा गोंधळ उडवणारी बातमी समोर आली आहे. इंदोर पोलिसांनी नागपूरमध्ये एका नकली नोटांच्या छापखान्यावर धाड टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटांच्या रॅकेटने देशभरात आपली पायवाट पसरली होती. पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनली आहे. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चॉक्स कॉलनी कामठी रोडवरील प्लॉट नंबर 80 येथे एक भयंकर नकली नोटांचा छापखाना चालला होता. इंदोर पोलिसांच्या कारवाईत हे छापखाना उघडकीस आलेत. आरोपी मलकीत सिंह गुरमेश सिंह विर्क आणि मनप्रीत सिंह कुलविंदर सिंह विर्क यांनी या रॅकेटची सूत्रे हातात घेतली होती. या दोघांच्या घरात हे बनावट नोटांचे उत्पादन सुरू होते. आरोपींनी लाखो रुपये किमतीच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या. त्यामध्ये 200 आणि 500च्या नोटा प्रामुख्याने होत्या. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचे हे रॅकेट देशभर पसरलेले होते आणि नागपूर, पुणे, मुंबई, राजस्थान यांसारख्या ठिकाणी हे बनावट नोटा पाठवित होते. सर्व माहिती लक्षात घेत आरोपीने या बनावट नोटांचा धंदा घरातूनच सुरू केला होता. ते दिवस रात्र नोटा छापत होते आणि ग्राहकांना कमी किमतीत नोटेची विक्री करीत होते. 1 लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात 20,000 रुपये घेत होते. त्यांच्या या अवैध कारवाईत जरीपटका पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा छापखाना खुलेआम सुरू होता. इंदोर पोलिसांनी या धाडीनंतर आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यापासून 2 लाख मूल्यांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या रॅकेटमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की हे छापखाने अवैध ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून देशभर नोटांची तस्करी करत होते. आरोपी मलकीत आणि मनप्रीत यांना देशभरात नकली नोटांचे रॅकेट सक्रिय केल्याचे दिसून आले आहेत. तसेच या कारवाईमध्ये इंदोर पोलीस उपायुक्त अभिनव विश्वकर्मा आणि नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांचे सहकार्य प्राप्त झालेत. ऐसी जगह पर इस्तेमाल करता था जहाँ पर कैश की ज़्यादा इस्तेमाल होता है. पेट्रोल पंप हो गया या फिर कई ऐसे बिजनेसेस हैं जहाँ पर कैश का डीलिंग ज़्यादा. नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही कारवाई नक्कीच महत्वाची आहे. परंतु स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे किती मोठं जाळं निर्माण झालं हे देखील स्पष्ट होत आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची अधिक तपासणी सुरू आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना अनेक आरोपींच्या मागावर पाठवण्यात आले आहे. नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने भाजप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांना विधान परिषद आमदारपदी निवडण्याची मागणी केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात युवा महिला मोर्चाने मुख्यमंत्र्यांकडे अधिकृतरित्या ही मागणी केली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांचा वाढदिवस भाजप महिला मोर्चाने अनोख्या पद्धतीने साजरा केला. महिला मोर्चाच्या वतीने त्यांनी भावी आमदार म्हणून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. युवा महिला मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे अधिकृतरित्या मागणी केली आहे की किशोर देशमुख यांना विधान परिषद आमदार म्हणून संधी द्यावी. नांदेड आणि भोकर मतदारसंघात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी किशोर देशमुख यांचे योगदान मोठे असून ते गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची विधान परिषद आमदारपदी निवड व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे नांदेड उत्तरची वर्षा संदीप बंडाळे. मी किशोर भाऊ यांच्यासोबत 15 वर्ष झालं काम करत आहे. किशोर भाऊ महिलांची मदत, प्रत्येक वृद्धांची मदत, प्रत्येकांच्या घरकुलाची समस्या असले तर त्यांच्या पूर्ण अडीअडचणीमध्ये खूप काम करतात. आणि आमच्या लाडके भाऊ किशोर भाऊ यांना की विधान परिषदमध्ये आमदार म्हणून निवड करावी ही आमची इच्छा आहे. आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब यांना विनंती आहे की ॲडव्होकेट किशोर देशमुख यांना विधान परिषदमध्ये आमदार म्हणून निवड करावी. आमची ही इच्छा आहे महिलांची सर्व. केक कापायचा आमचा एक विषय होता. भाऊ आमचे किशोर देशमुख साहेब भाऊ ॲडव्होकेट आमच्या सतर्क नेहमीच आमच्या महिलासाठी काम करतात, गोरगरिबासाठी काम करतात, आमच्या अडीअडचणी सोडवतात. म्हणून आम्हाला असं वाटते, आमची इच्छा अशी आहे की आम्ही येणाऱ्या म्हणजे आता विधान परिषद असेल, येणारी निवडणूक असेल म्हणजे परिषदवर आमदार म्हणून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके भाऊ यांनी विनंती आहे आमची सर्व महिलांची, महिला मोर्चांची, आमच्या अर्धापूर तालुक्यातील भाऊला, आमच्या किशोर देशमुख भाऊला, आमच्या भावाला संधी द्यावी हीच विनंती आहे आमच्या सर्व महिला मोर्चांची. नांदेड भाजप महिला मोर्चाने विधान परिषदेसाठी किशोर देशमुख यांच्या नावाची जोरदार शिफारस केली आहे. आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.